तर स्टेजच्या पाठी जी वॅगनर कार उभी आहे ती वॅगनर कार प्लीज आपण थोडीशी यस थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज असेल, समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष गोस्वामी. थोड्याच दिवसांमध्ये आपण या खेळाडूला LIG प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहूया. तदनंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर सूरज राम या वर्षी थोडासा फॉर्मशी झगडतोय, परंतु एक मॅच काफी आहे सूरजला पुन्हा एकदा बॅक टू फॉर्म येण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज ऑल सेट फॉर द गेम. पहिला चेंडू गोलंदाज पंकजचा, फुल टॉस आहे यावेळेस मात्र ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडूला धाडले सीमा पार. रन्स मिळतील 4. वेगवान चौकार. अपील केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. तत्पूर्वी फलंदाज संतोष गोस्वामीची पावलं तंबूच्या दिशेने. पंकजला मात्र मिळतीये सफलता. विकी ऐवजी आपण पाहिलं तर इथे सौरभ मोटेला पाचारण करण्यात आलेलं आहे. वन डाऊनच्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये सौरभ मोटे आपण मैदानावरती पाहतो. चला सौरभ थोडंसं स्पीड वाढवा आपण. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर घड्याळाचा काटा जवळपास 1:15 वाजलेली आहे. हॅलो तर यावेळेस फलंदाज आपण पाहिलं तर सौरभ मोटे वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मात्र मैदानावरती आलाय. इन ॲट नंबर 3 आपण या खेळाडूला पाहतोय. पंकजला मात्र एक सफलता मिळतीये. चांगलं यष्टीरक्षण रोहित डेंबरे यांच्या माध्यमातून देखील मैदानावरती. डावखुऱ्यात आक्रमक खेळाडू मैदानावरती आलाय. कशा प्रकारची खेळी करेल यावरती देखील सर्वांच्या नजरा असतील. फुलटॉस बॉल, एक खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटची संधी इथे मात्र परंतु गमवून बसलाय. वाईट +1 ना दसरा ना दिवाळी, परंतु एक धावेचा बोनस इथे मात्र मिळताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल वाईटची, एक धाव मिळेल धावून 22च्या माध्यमातली. या 2 धावेनिशी टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनगडी बाद 6च्या घरात. बिनगडी बाद 6 ही धावसंख्या संघाच्या धावपटलावरती आपण पाहतोय. थोडासा वेग वाढवायचा आपण सायनाथ 11 संघ. फुल टॉस चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक राकेश चेंडूच्या खाली, परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4. चौकार. त्या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री इरफान भाई साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या श्री बिल्डर्स चषकाच्या माध्यमातून. त्यांच्या समोर आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न होऊन मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र ओव्हर फटका सजवला जातोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय. चांगले क्षेत्ररक्षण देखील केले गेले. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न मैदानावरती
आणि तिसरी धाव देखील इथे मात्र धावून पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख अतिशय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानावरती आणि या 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकेल हलती राहील ती मात्र जाऊन पोहोचेल. फलंदाज सूरज खेळतो वैयक्तिक 7 तर टीमला मात्र घेऊन जातोय 1 गडी बाद 13च्या घरामध्ये. दीपकला बोल एक बॉटल तरी आण इथून. तर यावेळेस मात्र फलंदाजाच्या बॅटमधून तडाखापर्यंत जाऊन पोहोचतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लतीफ मात्र कोणत्याच प्रकारची चूक नाहीये चूक करत नाही आणि ते मात्र माघारी परत होतोय फलंदाज सौरभ मोटे याला. धावा नवीन फलंदाज न्यू बॅटर सूरज राम आपण पाहिलं तर प्रशांत पुजारी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत इन ॲट नंबर 4. पण पाहिलं तर अजून देखील बरेचसे आक्रमक खेळाडू संघाच्या पवेलियन मध्ये विश्वास दर्शवला गेला प्रशांत पुजारी यांच्यावरती. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत कित्येक स्पर्धा गाजवल्यात आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि तेच खेळाडू यावेळेस मैदानावरती आल्या मात्र आपण पाहिलं तर चांगला फटका मैदानावरती तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण वाघा यांच्या माध्यमातून नक्कीच मैदानावरती केलं जात आहे. 1 धाव पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर टीमची धावसंख्या रणसंख्या आपण पाहिली तर धावफल करते झाली ती मात्र 14 धावा 1-2 गडी बाद 14 ही धावसंख्या धावफलकावरती. तर विनंती असेल श्रीगणेश संघाचे संगणक आणि त्याचबरोबर आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्सचे संगणक आपण टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. तसंच पहिल्या फेरीतील जिंकलेल्या सर्व संघांना विनंती असेल की दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांच्या खेळवले जातील. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते की दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. तर गोलंदाजाचं नाव शशिकांत लांब लचक असा रणअप गोलंदाज शशिकांत गोलंदाजी मार्क वरती टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत. पहिल्या चेंडू मध्ये रणअप मध्ये अडथळा लांब लचक असा रणअप आता मात्र पुन्हा एकदा त्या बॉलिंग मार्क वरती जाऊन तयारी करावी लागेल. पहिला गोलंदाज जरूर 2 विकेट्स प्राप्त केलेत परंतु थोडासा महागडा ठरलाय कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज 12 ते 13 पावलांची धाव पंचांच्या उजव्या एसटीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पॅड लाईनला मात्र आदळतोय पंचांकडे लाऊड अपील परंतु पंच सांगतात की ऑफ स्टिक सोडून जातोय हा चेंडू. एसटी रक्षकाने जर का चेंडू अडवला असता मित्रांनो कोणत्याच प्रकारचे धाव नसते परंतु एसटी रक्षक करतोय चूक रोहित डेंबरे या मैदानावरती आणि तेच कारण की 1 धाव सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. एकेरीच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा सेमची रणसंख्या 1 धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 15 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला तटवलं गेलंय. लॉंग ऑन मिड ऑनच्या मध्ये चेंडू मात्र खेळला जातो. 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि थोडासा लेझी थ्रो केल्यामुळे मात्र दुसरी धाव देखील मैदानावरती धावून पूर्ण केली जाते. सूरज राम मित्रांनो सूरज राम ओळखला जायचा चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीसाठी या वर्षी मात्र तशा प्रकारची अजून देखील इम्पॅक्टफुल पारी या स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये पाहायला मिळालेली नाहीये. या सामन्याच्या माध्यमातून ॲज अ ओपनर खेळण्याची संधी जरूर संघनायकाने दिली आहे परंतु अजून देखील आपल्या स्वतःची ताकद आपल्या स्वतःची ओळख ह्या मैदानावरती दाखवू शकला नाहीये.
हलक्या हाताने पुन्हा एकदा मी म्हणेल चेंडूला तटवलं गेलं, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव तिथे धावून पूर्ण केली जाईल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये इथे मात्र. यस, चांगला बॅकअप मित्रांनो मैदानावरती ललित मोरे यांचा आपण नक्कीच बघू शकता. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज प्रशांत पुजारी चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून षटकामध्ये गोलंदाज करून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. 3 चेंडू हाताळले आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती जरूर अडथळा आला, पुन्हा एकदा सुरुवात केली परंतु काय दमदार सुरुवात करून दिली आहे. 3 चेंडूंमागे मागे केवळ 4 धावा खर्च करत फलंदाजांना मतलब रोखून ठेवण्याचं काम नक्कीच केलं जाते. यावेळेस चेंडूला हवेमध्ये घेऊन काढले, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल इथे मात्र सोडतोय मित्रांनो, चूक करतोय मैदानावरती. नक्कीच अपेक्षा केली जात होती की क्षेत्ररक्षक बाळू इथे मात्र झेल सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश कडून अपेक्षा केली गेली होती झेलाची परंतु राकेशने इंटरेस्ट देखील दाखवला नाहीये कोणत्याच प्रकारे. तेच कारण मित्रांनो सहजरित्या प्रशांत पुजारी अजून देखील आपल्याला पॉपिंग क्रीज मध्ये उभे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलर तयार, फुल टॉस चेंडू आहे, पंच इशारा करतायत नो. चेंडूचा पांडाचं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पार. ना दसरा ना दिवाळी, 5 धावांचा बोनस मिळणार. हाताचा पंच दाखवतायत, चौकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र मैदानावरती नो+4 चांगली गोलंदाजी शशिकांत करत होता परंतु एक खराब चेंडूने पूर्णपणे मॅचचं गणित बदलून टाकलंय. पुढचा बॉल, इथे मात्र पंच इशारा करतायत अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना आपण पाहू शकता. तर यावेळेस मात्र राईट इन टू द स्लॉट, इट्स मॅक्सिमम, इट्स हाय, इट्स हँडसम सिक्सर. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडूला धाडले क्षेत्ररक्षक लतीफ. चेंडूच्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील इथे मात्र पूर्ण केली जाते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम फटकेबाजी मात्र मैदानावरती केली गेली आहे. आणि तेच कारण मित्रांनो 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या जर धावफलकावर आपण पाहिली तर 34 धावा, 17.00च्या सरासरीने तब्बल 34 धावा धावफलकावरती केल्या जात आहेत. तर यावेळेस गोलंदाज पंकज हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू मात्र सुपूर्द केला जातोय. टीम कडून आपण पाहिलं तर सांघिक स्वरूपाचं
फटका फसतोय मित्रांनो. चेंडू हवेमध्ये दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकतायत आणि तेच कारण आहे की झेल मात्र मैदानावरती ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर एक घर पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 35 धावा धावफलकावरती. अतिशय सुरेख मी म्हणेल एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना हा संघ या मैदानावरती पाहायला मिळतो. अगदी सकाळपासून आपण पाहिलं तर कोणत्याच प्रकारच्या संघाला मात्र मोठी धावसंख्या एकजूट करता येत नव्हती, परंतु फलंदाजी करणारा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघ एक दमदार सुरुवातीच्या बाळावरती मात्र संघाला तब्बल 35च्या घरामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस नो मॅन्स लँड मधून चेंडू जाईल, वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांकरिता चौकार. खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवलं जात आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र फलंदाजांच्या माध्यमातून उचलला जातोय. फसतोय की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुदर्शन, आणि सुदर्शन मात्र कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज प्रशांत पुजारी. बॅक टू पवेलियन. तर धन्यवाद. यावेळेस मात्र पंकजला मिळते आहे सफलता. एक चौकार लगवला होता जरूर प्रशांत पुजारीने, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मात्र टाकला गेला आणि तिथे मात्र कुठेतरी मासा गळायला लागलाय. नवीन फलंदाज सध्या आपण पाहिलं तर एका जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, मग तो खिडूकपाडा संघ असू द्या किंवा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघ असू द्या, दमदार खेळी त्याच्या बॅटमधून नेहमी आपल्याला पाहायला मिळते असा खेळाडू साहिल लोलवेकर मात्र मैदानावरती आलाय. मित्रांनो, कोण विसरेल ते वलपचं मैदान, जिथे मात्र 47 धावांची जबरदस्त इनिंग आणि नाबाद इनिंग मात्र मैदानावरती ठोकली होती. तोच फलंदाज साहिल लोलवेकर. वयाचे आपण पाहिलं तर अजून देखील 20 वर्ष या खेळाडूने पूर्ण केले नाहीत, परंतु कित्येक किताब आपल्या फलंदाजीच्या जोरावरती मात्र आपल्या टीमला आणि आपल्या स्वतःच्या नावावरती मात्र या खेळाडूने कमवण्याचं काम आतापर्यंत केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस साहिल उलवेकरच्या बॅट मधून मोठा फटका, परंतु सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज साहिल. बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. तर चला विनंती असेल आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्सचे संघनायक आणि त्याचबरोबर श्री गणेश संघाचे संघनायक या दोनही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तसंच सचिन ठोंबरे आपल्याला देखील विनंती की आपण देखील याचे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन गेलं राहिलं होतं, तर ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण देखील त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विकी पाटील देखील आले. आपले जोहर दाखवतोय, चेंडूला धाडतोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार मात्र मिळतोय. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 15.00च्या सरासरीने 45 धावा तब्बल संघाच्या धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत.
कोणत्याच प्रकारचा मोठा फटका या खेळाडूच्या बॅटमधून येताना आपण पाहिला अजून देखील पाहिलेला नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्कूप इज ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. चौकार. कमालीचा फटका मात्र मैदानावरती फलंदाज सूरज रामच्या बॅटमधून येत असताना चौकार इथे मात्र ठोकताना पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या तब्बल 49च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. सांघिक अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर हा संघ यावेळेस मैदानावरती आपण पाहू शकाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज. हलक्या हाताने चेंडूला शेअर करण्याचा प्रयत्न आणि एका धावेच्या मदतीने मात्र टीमचं सांघिक अर्धशतक मैदानामध्ये पूर्ण 50 धावांपर्यंत मजल मारताना पाहायला मिळतो. फलंदाजी करणारा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ. जबरदस्त फलंदाजी मित्रांनो. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. मंत्रमुग्ध करून सोडणारी फलंदाजी. पहिल्या 20 चेंडून मागे 50 धावा या टीमने मात्र कुठून काढलेत. गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आहे. आज बनावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या सायनाथ 11 टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बाळू चांगली गोलंदाजी मात्र मैदानावरती साकारतोय. फलंदाजांना संधी देखील दिली जात नाही मित्रांनो हात गोले करण्याची. पहिला चेंडू थोडासा खराब होता त्यावरती चौकार लगवला सूरज रामनं, परंतु त्यानंतरचे दोनही चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराकडे येणारे होते आणि या चेंडूंवरती केवळ सन्मान देण्याचं काम मात्र या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे पंकज. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली पैकी दुसऱ्या धावेची संधी. इथे मात्र आपण पाहिलं तर 2च धावा मित्रांनो पूर्ण एकदा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु चांगलं कमबॅक शेवटच्या अंतिम षटकामध्ये. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा एक मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते, परंतु या 2 चेंडूंवरती जर का शांत ठेवलं गेलं तर मात्र कमालीची गोलंदाजी. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार. शेवटच्या क्षणाला 4 धावांकरिता चौकार. तर आपण खूप सारे सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील यांचं हे सॉन्ग होतं. या अगोदर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री रामदास शेवाळे साहेब जेव्हा आले त्यांच्या नावाचं नाम उल्लेख करणारं गाणं देखील आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं. आणि गाण्यामागचे जर कलाकार कोण असेल मित्रांनो, आपल्या कळंबोलीतील एक जबरदस्त गायक पंकज सूर्यवंशी. आपण पाहू शकाल बरेचसे कळंबोलीतील स्थानिक नेते आणि कळंबोलीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशामध्ये ज्या नेत्यांचा गाजावाजा अशा नेते मंडळीची मात्र खूप सुमधुर अशी गाणी जर तुम्हाला कोणाला बनवून हवे असतील तर नक्कीच आपण पंकज सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधू शकता. अतिशय मी म्हणेल अल्प दरामध्ये खूप सारे सुंदर गाणे, खूप सारे सुंदर मी म्हणेल वाक्य त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच वापरले जातात.
लक्ष पण पाहिलं तर तब्बल 60 धावांचं एक भलं मोठं लक्ष आखण्यात आलेलं आहे आणि या लक्ष्याचा पिछा करण्यासाठी सलामीवर फलंदाजांची जोडी मैदानावरती फलंदाज रोहित आणि फलंदाज बाळू यांना आपण पाहतोय. तर चला मॅच सुरू करायची आहे मित्रांनो. यानंतरची मॅच आणखीन एक बिग फाईट मॅच एकीकडे असेल श्री गणेश संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स. दोन्ही टीमला विनंती आणि शेवटचा कॉल असेल टॉस साठी आपण त्वरित यायचंय. आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स आणि श्री गणेश संघ दोन्ही टीम्सला विनंती असेल शेवटचा कॉल असेल टॉस साठी या आपण. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय चिंट्या याला टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. 60 धावांचं लक्ष्य मात्र उभं करण्यात आलेलं. 59 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाल्या होत्या. तर यस आदित्य प्रिया संघाचे संघाने किती मात्र उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन श्री गणेश संघ आपण टॉस साठी यायचंय. तर यावेळी क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील धावफलकावरती मात्र धावून लगेच पूर्ण केली जाते. गोलंदाज चिंट्याच्या हातामध्ये आज मात्र चेंडू सुपूर्द केला जातोय. साहिल मोहिते संघामध्ये थोडासा अनुपस्थित आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र रोहित डेंबरेचा फटका फसतोय की काय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकी पाटील कोणत्याच प्रकारची चूक करणार नाहीये. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. तर चला टॉस साठी यायचंय. प्लीज लवकर या. नंतर चेंडूची चाचपणी देखील करायची आहे. तर येस आयोजकांचा निर्णय येतो की 3 षटकांचे सामने खेळवले जातील. दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील असा निर्णय मात्र आयोजक आमच्यापर्यंत करताना पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय संतोष जाधव यांना मैदानावरती. युनाइट नंबर 3 चिंट्या. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला चेंडू मात्र वळवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव पूर्ण दुसरीचा. आज मात्र सौरभ मोठेला चेंडू सापडत नाहीयेत. शनिवारचा दिवस मित्रांनो कामाला दांडी मारून मात्र मैदानावरती आला थोडासा उशिरा. बॉडी वॉर्मअपची कमतरता फलंदाजीमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला आणि तिथून आपण पाहिलं तर मैदानावरती आता मात्र 2 चेंडू त्याच्यापर्यंत गेले परंतु दोन्ही चेंडू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काय अडवू शकलेला नाहीये.
तर यावेळेस आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड एष्ट्या मात्र उद्ध्वस्त करून टाकल्यात फलंदाजाच्या. फलंदाज संतोष जाधव देखील तंबूच्या दिशेने परतताना आपण पाहू शकता. तर चला टॉस करून घ्यायचं अमन, त्यानंतर आपण चेंडूची चाचपणी करा. सचिन डोंबरे. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानावरती चौकार मात्र लगवला जातोय. पुन्हा एकदा बालू हलक्यात आले, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण सूरज रामने दाखवलं. मित्रांनो, बॉक्स क्रिकेटचा हाच फायदा असतो. सूरज राम एरवी आपण पाहिलं तर बॉक्स क्रिकेटमध्ये देखील चांगलं नावलौकिक कमवलंय, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती करण्याचं काम ह्या खेळाडूच्या माध्यमातून मात्र होताना पाहायला मिळतंय. तर यावेळेस आपण पाहिलं तर इरफान भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असेल. मित्रांनो, याची नोंद आपण घ्यायची आहे. टॉस उडवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला ही सूचना मात्र देतोय. एक बिग फाईट मॅच मित्रांनो, एकीकडे आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध श्री गणेश, आणि टॉस का बॉस मात्र इथे ठरताना पाहायला मिळते आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स. तर कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही टीम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मात्र असतील या बिग फाईट मॅच साठी.
तर यस पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन टोंबे उर्फ शिवा. आज मात्र शिवाची बॅट तळपली आहे. शिवाची गोलंदाजी आज मात्र कमाल दाखवतीये आणि आपल्या दमदार खेळीच्या बळावरती मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर मी विनंती करेन इरफान भाई, रोहित नांगरे आणि स्वप्नील जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र सचिन टोंबरे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. तर यस दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी मात्र ठरला. पुढच्या सामन्यांसाठी देखील सचिन टोंबरे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा असतील. या मॅच मध्ये देखील आपली बॅट तास प्रकारे क्लिक व्हावी अशीच मात्र प्रार्थना असेल. बाउन्सरचा वापर, पंच इशारा करतायत अव्वांतर चेंडू. हाईटचा वापर मित्रांनो साहिल वारंवार योग्य वेळी करताना पाहायला मिळतो, परंतु अतिरिक्त बाउन्स चेंडूने प्राप्त केला आणि तेच कारण आहे की मित्रांनो अव्वांतर चेंडू म्हणून पंचांनी या चेंडूला घोषित केलंय. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले तब्बल 18 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 18 धावा. सुदर्शन साठी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. कट करतोय चेंडूला आणि थाटतोय. 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा आणि 4 टप्पा सीमारेखा पार. चौकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र साहिल उलवेकरला चपराक लगवली जात आहेत. पुन्हा एकदा ओव्हर कव्हर्स. काय कमालीचा फटका मित्रांनो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती खराब. कलेक्शन, त्यामुळे ही दुसरी धाव शक्य झाली आहे. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये फेरबदल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा. 60 धावांचा पिछा करायचा. अशा वेळेस मात्र एक वेगवान सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात मात्र मैदानावरती मिळवून देण्याचं काम फलंदाज सुदर्शन करताना पाहायला मिळतो. एक चौकार, एक षटकार ठोकत टीमला मात्र घेऊन जातो तब्बल 24च्या घरामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडलाच फटका सजवला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली जाईल. दुसरी धाव मिळेल का? इथे मात्र खराब कलेक्शन, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आज स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाच्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो मित्रांनो, ते क्षेत्ररक्षण अजून देखील पाहायला मिळालं नाहीये. मग तो क्षेत्ररक्षक विकी पाटील असू द्या, क्षेत्ररक्षक सीआयडी असू द्या किंवा क्षेत्ररक्षक सौरभ मोठे असू द्या मित्रांनो, खराबचं क्षेत्ररक्षण या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि तेच कारण आहे की सायनाथ 11 संघ एक दमदार सुरुवात संघ या सामन्यामध्ये मात्र मिळवताना पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये तब्बल धावा कुठतोय त्या 26 धावा. या षटकामध्ये तब्बल 17 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 26 धावा झालेल्या आहेत. काहीशी कारणमंत्रणा देण्यासाठी आपण पाहिलं तर पंकज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजून देखील 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता 34 धावांची गरज. तर चला मित्रांनो, मॅच सुरू करायची. सलामी लावलेला फलंदाज बाळू अजून देखील मैदानावरती 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती मात्र खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज. यावेळी शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली. एक धाव तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील मैदानावरती नाही. सुदर्शनने स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला मित्रांनो आणि तेच कारण आहे की दुसरी धाव देखील इथे मात्र घेण्याचा प्रयत्न देखील मात्र केला गेला नाहीये. 11 चेंडू 33 धावांची गरज. 11-33 समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. सुदर्शनने का आत्मविश्वास दाखवलाय आणि आत्मविश्वास दाखवणारा फटका इथे मात्र सजवला. चेंडूला दाडले डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग हिट. तर धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र उत्तुंग असा षटकार ठोकला जातोय सुदर्शनच्या बॅट मधून. काय कमालीची फटकेबाजी सुरू आहे मित्रांनो.
19 धावांची 20 धावांची आतापर्यंत एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग हा खेळाडू साकारतो, परंतु 20 धावांची इनिंग पुरेशी नसणारे ही मॅच जर का जिंकवायची असेल तर सुदर्शनला शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. आणि सुदर्शन थांबणार का, आपल्या टीमसाठी मॅच जिंकवणार का, हा देखील मोठा प्रश्न. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, एक धाव तर वेगाने पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न होईल का मैदानावरती. रनिंग बिटवीन द विकेट वरती काम करावं लागेल मित्रांनो तुम्हाला. सिंगल्सला आता मात्र डबल्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जास्तीत जास्त काळ सुदर्शन कसा स्ट्राईक वरती राहील या गोष्टीचा तुम्हाला विचार मात्र करावा लागेल आणि त्यानुसार क्रिकेट मात्र या मैदानावरती तुम्हाला खेळावं लागेल. एक धाव, एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 धावा, अजून देखील 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. या 9 पैकी या पहिल्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके खेचावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये 15-16 धावा होऊ शकतात, परंतु त्यासाठी मात्र आता कुठेतरी मोठे फटके लगवावे लागतील. यावेळेचा चेंडू शशी सिंह शर्मा कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र दाखवतोय. 8 चेंडू आणि आता मात्र गरज उरली ती 25 धावांची. 8-25चं समीकरण या मैदानावरती थोडंसं अवघड आहे, परंतु सध्या सुदर्शनचा फॉर्म पाहता मित्रांनो या धावा होऊ शकतात. या धावांचा पिछा केला जाऊ शकतो. आवश्यकता असेल सकारात्मक दृष्टिकोन, चांगलं शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर एलिव्हेशन देण्याची. या वेळेचा बॉल ऑन साइडला मात्र वळवला, एक धाव पूर्ण. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न सौरभ मोठे. आज मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हाताला चाला नाहीये मित्रांनो. एखादा दिवस एखाद्या खेळाडूसाठी थोडासा खराब असतो, परंतु संघाचं देखील कौतुक करावं लागेल. वारंवार सातत्याने त्या खेळाडूला मात्र संधी दिली जाते आणि सौरभ मोठे देखील मित्रांनो त्या कॅलिबरचा खेळाडू आहे. आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या जोरावरती आपल्या घरामध्ये 2 व्हीलर बाईक कमवून देणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. क्रिकेटला धर्म मानणारा, क्रिकेटला देव मानणारा हा खेळाडू आणि सातत्याने त्याचे देखील प्रयत्न मात्र मैदानावरती सुरू आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक सौरभ मात्र उपस्थित आणि यावेळेस मात्र चूक नाहीये. क्लीन मी म्हणेल चेंडूला पिक केलं गेलं, स्वतःकडे ठेवलं जात आहे. शेवटचं षटकाचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावसंख्या झाली आपण पाहिली तर 38, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची गरज. 6-22 समीकरण या मॅच मध्ये कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं. मित्रांनो दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3च ओव्हरचे असतील. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती संतोष गोस्वामी. 6 चेंडू 22 धावा डिफेंड करायचे. पहिलाच बॉल काय फेकाने फेकला जातोय. भन्नाट वेग, अप्रतिम लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी मात्र केली गेली. सुदर्शन पावलांचा कोणत्याच प्रकारे उपयोग इथे मात्र केला जात नाही आणि तेच कारण आहे मित्रांनो निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाणार. प्रत्येक चौकार षटकार तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत ठेवणार. सुदर्शन बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेस करेल. यॉर्कर लाईनचा चेंडू, क्षेत्ररक्षक महेश जगताप डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, गरज होती का हा प्रश्न आता मात्र महेश स्वतःशी विचारत असणार मित्रांनो आणि तेच कारण की दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले 4 आणि रन करायचे ती मॅच जिंकण्याकरिता 20. जरी 19 केलं तरी टॉसच्या आधारावरती सायनाथ संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. 40 धावा तर पूर्ण केले. सायनाथ 11 साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कमालीची फटकेबाजी आज मात्र मैदानावरती राहिली. एक मजबूत संघ बांधणी आज मात्र सायनाथ 11 संघाची या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये जरूर थोड्या चुका झाल्या, परंतु गोलंदाजी जर का चांगली झाली असेल तर मॅचचा निकाल एक वेगळा आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाला असता. सुदर्शन मिस करतोय चेंडू मित्रांनो. संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे, या अपॉर्च्युनिटीला मिस करतोय आणि आता मात्र एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा या संघाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. कारण की समीकरण उरतोय येणारे चेंडू 3, मॅच जिंकण्यासाठी 20 तर कंपल्सरी 19 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये क्रिकेटमध्ये फार तर 18 धावा बनू शकतात, परंतु यावेळेस कंपल्सरी 19 तुम्हाला बनवाव्या लागतील जर काय मॅच जिंकायची असेल तर.
सुदर्शन यावेळेस अजून देखील शर्यत संपलेली नाहीये, कारण की मी जिंकलेलो नाहीये हे सांगणारा फटका ठोकतोय, परंतु नॉन हिटिंग एंड वरती उभा असल्यामुळे सरळ क्षेत्ररक्षकाला सापडतोय हा चेंडू आणि सुदर्शनचा संपतोय खेळ. तर नवीन फलंदाज लतीफ मात्र मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहू शकता. आल्या मात्र सिंगलने लतीफ जरूर स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नकार दिलाय. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. पाठवतो बाळा, थांब थोडा कॉमेंट्री ते पाठवतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेसचा फटका देखील फसतोय. क्षेत्ररक्षक क्लॅश होऊ शकतं, परंतु नाहीये मित्रांनो. मैदानावरती आपण पाहिलं तर नक्कीच सौरभ मोठेचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय. 2 अप्रतिम झेल ह्या खेळाडूने मात्र मैदानावरती पूर्ण केलेत.